एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबई आणि नवी मुंबई शहराला जोडणारं शहर म्हणून पनवेलची कुठेतरी ओळख आहे. मात्र पनवेल रेल्वे स्टेशनमधील शौचालयाची अवस्था अत्यंत खराब दिसत आहे आपल्याला. आपण जर पाहिलं तर माझ्या पाठी हे महिलांसाठीचं शौचालय, मी स्वतः इथे जाऊन रियालिटी चेक केलेली आहे. एकही शौचालयाची अवस्था चांगली दिसत नाहीये. ना इथे नळांना देखील पाणी, नळाला देखील पाणी आहे. महिलांना आतमध्ये जाताना अत्यंत त्रास होत आहे. आपण जर पाहिलं तर पनवेलमधले जे शौचालय आहे ते पूर्णतः खराब अवस्थेत आपल्याला इथे दिसत आहे. आपण काही महिलांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही महिलांनी कॅमेरासमोर यायला नकार दिलेला आहे. मात्र त्यांनी कॅमेराच्या पाठीमागून सांगितलेलं आहे की पनवेलमधील शौचालयाची, पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील शौचालयाची जी अवस्था आहे ती रोजच खराब अवस्थेत असते. आपण जर पाहायला गेलं तर प्रशासन कुठेतरी विकासाचा मोठा दावा करत असतं, मात्र पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील शौचालय जर खराब असतील तर आता विकास गेला कुठे, असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणजेच पनवेल. पनवेल रेल्वे स्टेशनवरील सार्वजनिक शौचालयांची स्थिती पाहून स्वच्छ भारत अभियानाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकावर प्रवाशांना, विशेषतः महिलांना, तुटलेले दरवाजे, पाण्याची अपुरी व्यवस्था आणि सर्वत्र पसरलेल्या तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ही दयनीय अवस्था पाहता रेल्वे प्रशासन आधुनिकीकरणाचे पोकळ दावे करत आहे की खरोखर काही काम करत आहे, असा संतप्त सवाल प्रवासी विचारतायत. प्रवाशांनी, विशेषतः महिलांनी आमच्याशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत की आम्ही शौचालय वापरण्यासाठी प्रवेशद्वारावर बसलेल्या कर्मचाऱ्याला 5 रुपये शुल्क देतो, तरीही आतमध्ये स्वच्छता नाहीये, पाणी नाही आणि तुटलेले दरवाजे आहेत. हे पैसे नेमके जातात कुठे? स्वच्छतेसाठी पैसे देऊनही जर आम्हाला नरकात असल्यासारखा अनुभव येत असेल तर रेल्वे प्रशासनाची ही फक्त लूट आहे. या अस्वच्छतेमुळे महिलांना गंभीर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण झालाय. महिला प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ तातडीने थांबवण्याची गरज आहे. कॅमेरा समोर न येता काही संतप्त नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना थेट प्रशासक नेमके करतेय तरी काय, नागरिकांचे प्राथमिक आरोग्य आणि सोयी सुविधांकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे. लाखो प्रवाशांना या स्टेशनवर यातना सहन कराव्या लागतात, तेव्हा कुठे आहेत सगळे? फक्त एसी ऑफिस मध्ये बसून काही काम आहे की नाही? जनतेच्या आरोग्याशी होणारा हा खेळ रेल्वे प्रशासन कधी थांबवणार, यावर कठोर कारवाई कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारं महत्त्वाचं शहर म्हणजेच पनवेल. जर आपण एका ठिकाणी बघितलं तर पनवेल शहर हे गावच्या ठिकाणी जायला, त्याचबरोबर मुंबईच्या दिशेने जायला देखील जवळच आहे. पण याच पनवेल शहराच्या ठिकाणी शौचालय सुरक्षित आहेत का किंवा शौचालय चांगले आहेत का, हा प्रश्न सर्वांना पडलेला असेल. आज रियालिटी चेक करण्यासाठी आज आपण पनवेल स्टेशन परिसरात आलेलो आहोत. या ठिकाणी आपण जर माझ्या मागे पाहिलं तर आपण सध्या पनवेल स्टेशन परिसरात उभे आहोत. मात्र इथे जे शौचालय आहे त्याची अत्यंत अवस्था दयनीय झालेली आहे. मी स्वतः आतमध्ये जाऊन देखील ते शौचालय चेकिंग करून आलेले आहे. या साईडला माझ्याकडे आपण दुसऱ्या साईडला बघितलं तर इथे महिलांसाठी शौचालय आहे आणि त्या साईडला कुठेतरी पुरुषांसाठी शौचालय आहे. मात्र हे शौचालय कुठेतरी खराब अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे. एकही शौचालयाची अवस्था अत्यंत चांगली दिसत नाहीये, कुठेतरी खराब अवस्थेत आहे. मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं, आपण काही महिलांशी देखील इथे बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र काही महिलांकडून आपल्याला असं उत्तर आलेलं आहे की आम्ही कॅमेरा अशी उत्तरं येतात. आपण पनवेलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या शहराच्या ठिकाणी आहोत, मात्र पनवेल परिसरातील जे शौचालय आहेत ते एक सुरक्षित नाही आहेत. आणि जर आपण पाहिलं तर एकदम शौचालयाची अवस्था जी आहे ती खराब आहे. विरोधकांनी सुरक्षांनी शिवसत्ता टाइम्स दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.